हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू गुरुवर्य अकॅडमी. फ्रेंड्स, आजच्या या सेशनमध्ये आपण तुमच्या 12व्या पाठाचा ज्याचं नाव आहे मला मोठं व्हायचंय तर त्याचा स्वाध्याय आपण पाहणार आहोत. पण त्यापूर्वी या पाठाचे लेखक किंवा लेखिका कोण आहेत किंवा या पाठाचा थोडक्यात परिचय आपण घेऊया. तर या पाठाच्या लेखिका आहेत प्रियवंदा करंडे. बाल, किशोर आणि कुमारवयीन मुलांसाठी लेखन करणाऱ्या कवयित्री आणि कथालेखिका. स्वामी विवेकानंद हे चरित्र, ज्ञानेश्वरांच्या गोष्टी मी नाही जा, इतर गोष्टी, बालकथा संग्रह आणि हिरोच्या शोधात, बायांनी टेलिफोन, कविता जन्माला येते, एकांकिका, जरा ऐकताय ना, नाट्यछटा इत्यादी साहित्य यांचं प्रसिद्ध आहे. तर या पाठामध्ये एका मुलाला शास्त्रज्ञ व्हायचंय, शोध लावायचा आहे आणि त्यासाठी तू तयारी करत आहे, परंतु घरातील सगळेच जण त्याच्या कामात व्यत्यय आणतात, त्याला त्रास देत आहेत. मग त्या मुलाच्या मनातील विचार या नाट्यछटेतून सांगितलेला आहे. तर याचा स्वाध्याय आपण आता पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला प्रश्न 2-3 वाक्यात प्रश्नाची उत्तरे लिहा. त्यामध्ये पहिला प्रश्न, मुलाला अंघोळीला न जाता काय करायचं आहे? उत्तर बघा, मुलाला शास्त्रज्ञ व्हायचं, संशोधन करायचं आहे, शोध लावायचा आहे, मुलाला अंघोळीला न जाता हे सर्व करायचं आहे. त्या पुढचा प्रश्न, वैज्ञानिक शोध लावण्यासाठी मुलाने कोणती तयारी केली? उत्तर बघा, वैज्ञानिक शोध लावण्यासाठी मुलाने घरात त्याची स्वतंत्र लॅब बनवली, मायक्रोस्कोप, टेस्ट ट्यूब, काचेचे पात्र सगळं आणून ठेवलं, पुस्तकांचा डोंगर रचला. वैज्ञानिक शोध लावण्यासाठी मुलाने ही तयारी केली. त्या पुढचा प्रश्न, शास्त्रज्ञ झाल्यावर ताई व आई काय करतील असं मुलाला वाटतं? याचं उत्तर बघा, आज ताई व आई शास्त्रज्ञ होऊन पाहणाऱ्या मुलांवर चिडतात, पण मुलगा शास्त्रज्ञ झाल्यावर ताई व आई त्याचा बक्षीस समारंभात पात्र मिळवतील असं मुलाला वाटतं. त्या पुढचा प्रश्न, आई मुलाला कोणता शोध लावायला सांगते? तर मुलाला कपड्याच्या गोळ्यातून सुद्धा निळी पॅन्ट मिळाली नाही, आई त्याचा पॅन्ट शोध लावायला सांगते. त्या पुढचा प्रश्न दुसरा, मनाने उत्तर लिहा. त्यामध्ये पहिला प्रश्न, कोणत्या गोष्टीसाठी आई तुमच्या मागे लागते? उत्तर, मी मित्रांबरोबर फुटबॉल खेळायला जात असतो, पण त्यांच्याबरोबर बाहेर न जाता मी अभ्यास करावा यासाठी आई सारखी मागे लागते. त्या पुढचा प्रश्न, तुम्हाला अंतराळात सोडले तर तुम्ही काय काय पाहाल ते लिहा. उत्तर, आम्हाला अंतराळात सोडलं तर ग्रह तारे जवळून कसं दिसतात ते आम्ही पाहू, पृथ्वी दुरून कशी दिसते ते आम्ही पाहू आणि आमचा भारत देश दुरून कसा दिसतो हेही आम्ही पाहू. त्या पुढचा प्रश्न, तुम्हाला कोणते शोध लावावे असं वाटतं? उत्तर, भारताच्या काही भागात पाऊस खूप पडतो तर काही भागात अजिबात पडत नाही. काही वेळेला ढग येतात आणि पाऊस न पडता निघून जातात, म्हणून आपल्याला हवं तेव्हा ढग बोलवता येईल आणि पाहिजे तेवढाच पाऊस पाडून घेता येईल, हे शोध लावावेत असं मला वाटतं. त्या पुढचा प्रश्न तिसरा, वाक्यप्रचारांचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. त्यामध्ये पहिला वाक्यप्रचार, आकाशाला गवसणी घालणं, अर्थ मोठं कार्य पाडणं. वाक्यात उपयोग बघा, अपंगाच्या शर्यतीत पहिला येऊन राकेशनं आकाशाला गवसणी घातली. दुसरा वाक्यप्रचार, निश्चय दांडगं असणं, अर्थ ठाम निश्चय करणं. वाक्य बघा, पहाटे उठून व्यायाम करण्याचा सुमितचा निश्चय दांडगा होता. त्या पुढचा तिसरा प्रश्न, खडकातून पाणी काढणं, अर्थ अशक्य गोष्ट पार पाडणं. वाक्य, नापीक जमिनीत लागवड करून महातून जणू खडकातून पाणी काढलं. शेवटचा वाक्यप्रचार, मनस्ताप सहन करणं, अर्थ मनाला होणारा त्रास सोसणं. वाक्य, राज नापास झाला, त्याच्या आईला मनस्ताप सहन करावा लागला. त्या पुढचा प्रश्न, पाठात आलेले शब्द खाली दिलेले आहेत, त्यांची माहिती मिळवा. तर यामध्ये बघा, तर गुरुत्वाकर्षण, तर त्याचा शोध कोणी लावला हे आपल्याला लिहायचं आहे. पृथ्वीच्या आसाकडे वस्तू आकर्षित होतात. टेस्ट ट्यूब, काचेच्या परीक्षण नळ्या, लाभ, प्रयोगशाळा, विद्युत शक्ती, वीज, अणु, सूक्ष्म कण, परमाणु, सूक्ष्म कणाचा शेवटचा अणु. त्या पुढचा प्रश्न, प्रयोग करण्यासाठी प्रयोगशाळेमध्ये विविध साहित्य असतं, त्याची यादी करा. तर उत्तर बघा, प्रयोग करण्यासाठी प्रयोगशाळेमध्ये जे साहित्य असतं त्याची यादी, काचेचे पात्र, स्पिरिट लॅम्प, परीक्षा नळी, स्टँड, छोटी जाळी, थर्मोमीटर, मोजपट्टी, प्रिझम, चुंबक, गोलक इत्यादी साहित्य त्या ठिकाणी असतं. त्यापुढे बघा, तुम्ही आतापर्यंत पाठांचे विविध नमुने अभ्यासले, त्यापैकी काही नमुने दिलेले आहेत आणि त्याच्यापैकी जास्तीत जास्त कर्म कमीत कमी किती पात्र बोलत असतात
हे खालील तक्त्यात लिहा. नाट्यछटेमध्ये 1, संवादमध्ये 1 आणि अनेक, नाट्यप्रवेशमध्ये 1 आणि अनेक, आत्मवृत्तमध्ये एकच असतं आणि कथामध्ये सुद्धा एकच असतं. त्यापुढे बघा, या नाट्यछट्टेत किती पात्रांचा उल्लेख आहे आणि ती पात्रे काय बोलत आहेत ते लिहा. तर या नाट्यछट्टेत 2 पात्रांचा उल्लेख आहे. आई पॅन्ट, निळी पॅन्ट शोधली तर हाच मोठा शोध लावलास. आई खूप उपकार होते. ताई, शास्त्रज्ञ म्हणजे इतकं सोपं नाही. एक, अनेक. तर अशा पद्धतीने आपला या पाठाचा हा छोटासा स्वाध्याय या ठिकाणी संपतो. आशा करते तुम्हाला संपूर्ण स्वाध्याय व्यवस्थित पद्धतीने समजला असावा. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला असलेल्या बेल आयकॉन वरती प्रेस करा, त्या ठिकाणी ऑल करा, म्हणजेच तुम्हाला व्हिडिओच्या संदर्भातील सर्व नोटिफिकेशन्स मिळतील. अशाच पद्धतीने आपले लाईव्ह लेक्चर्स अटेंड करण्यासाठी आपला जो सेकंड चॅनल आहे ज्याचं नाव आहे गुरुवारी अकॅडमी लाईव्ह चॅनल, तर त्याला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. याच पद्धतीनं या पुढील पाठांचे स्वाध्यायांचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला इयत्ता 6वी मराठी व सेमी माध्यम या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील, तर ते पहा. त्याचप्रमाणे हे सर्व व्हिडिओज पाठाच्या संदर्भातील असाइनमेंट, नोट्स आणि टेस्ट हे सर्व तुम्हाला गुरुवारी अकॅडमी या ऍप्लिकेशन वरती मिळेल. त्यासाठी प्ले स्टोअर वरती जा, गुरुवारी अकॅडमी सर्च करा आणि हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करा. हे ऍप्लिकेशन सर्वांसाठी संपूर्णपणे मोफत आहे. या ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला चॅट सेक्शन दिलेलं आहे, ज्या अंतर्गत तुम्ही पाठाच्या किंवा कवितेच्या संदर्भात असणारी तुमची सर्व शंका, तुमचे सर्व डाऊट्स तुमच्या इतर क्लासमेट समवेत ग्रुप डिस्कशन करून सॉल्व्ह करू शकता. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी आपले टीचर्सही आहेत, तर त्यांच्याशी सुद्धा डिस्कस करून तुम्ही सर्व सॉल्व्ह करू शकता. तर खूप छान मार्क्स मिळवण्यासाठी, खूप छान अभ्यास करण्यासाठी या ऍप्लिकेशनचा जास्तीत जास्त वापर करण्याचा प्रयत्न करा. या ऍप्लिकेशनची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे ऍप्लिकेशन सॉल्व्ह करू शकता. त्याचप्रमाणे आपले काही सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि त्यांच्याही लिंक्स तुम्हाला याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील, तर त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. तर या ठिकाणी आपण थांबूया. लवकरच भेटू आपण पुढच्या सेशन्स मध्ये. तोपर्यंत बाय गाईज, टेक केअर.